ओम नमो आदेश, बड़े बाबा को आदेश, मेरे गुरु को आदेश. जय महाकाली सर्वांना. काही ठिकाणी आपण असं ऐकण्यात आलेलं आहे आपल्याला की त्याचबरोबर काही जणांच्या मनामध्ये हा संभ्रम देखील असतो किंवा काही शंका देखील आहे की महिला ह्या नवनाथांची सेवा करू शकतात का. महिलांची जी बांगडीची आवाज असतो तो देखील नवनाथांना चालत नाही. तर असं काहीही नाही, हे पूर्णपणे असत्य आहे. स्वतः सद्गुरू जालिंदर नाथजींनी गोपीराजांची माता आणि त्यांची भगिनी या दोघी देखील महिला आहेत. या दोघींना देखील जालिंदर नाथांनी दीक्षा दिलेली होती. त्याचबरोबर जेव्हा नवनाथ हे दीक्षा मागण्यासाठी जात असे तेव्हा ते घराच्या बाहेर उभे राहून प्रत्येक घरातील स्त्रियांना किंवा घरामध्ये जे कोणी असतील त्यांना आपण आपले नवनाथ जे आहेत ते घराच्या बाहेर उभा राहून दीक्षान्न देही माई असेच म्हणत असे. प्रत्येक स्त्रियांना प्रत्येक महिलेला नवनाथांनी माईचा दर्जा दिलेला आहे. मग आपण महिला, आपण माई समान आहोत, मग आपण नवनाथांची सेवा का बरं करू शकत नाही. आपण देखील नवनाथांची सेवा नक्कीच करू शकतो. आपल्या स्वइच्छेने आपल्याला जेवढी आवड आहे तेवढी आपण नवनाथांची सेवा साधना नक्कीच करू शकतो. भक्ती करण्याचा हक्क पुरुषांबरोबर स्त्रियांना देखील तेवढाच आहे. भक्ती करणे हे अगदी या सृष्टीतील प्रत्येक जीव आपल्या आपल्या देवतेची, आपल्या इष्टांची, आराध्यांची नक्कीच सेवा साधना भक्ती करू शकतात. म्हणून असा जो संभ्रम आहे की महिलांनी नवनाथांची सेवा करू नये, तर हे पूर्णपणे असत्य आहे. प्रत्येक महिला ही आपल्या नवनाथांची सेवा नक्कीच करू शकते आणि नवनाथ देखील आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होतात आणि ते आपल्या पाठीशी सदैव राहतात. ओम नमो आदेश, ओम नमो आदेश, ओम नमो आदेश.